नमस्कार मित्रांनो, हा आहे आपल्या स्पिती व्हॅली बाईक राईडचा तिसरा दिवस आणि आज आपण जाणार आहोत चंद्रतालवरून कासाला. तर ही एक ॲडव्हेंचर बाईक राईड असणार आहे आणि आज आपण बघणार आहोत की मॉनेस्ट्री आणि चिचम ब्रिज. तर हा चंद्रताल ते कासापर्यंतचा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग असणार आहे. तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्लॉगला. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चंद्रताल कॅम्पमधनं निघालो आहेत आणि आपण चाललो आहे कासाला. आजचा आपला स्टे असेल कासाला. तर त्याच्या आधी आपण एक लेसर का असं काहीतरी स्टॉप आहे, नक्की मला माहीत नाही, 35 किलोमीटर्सवरती आहे. तर तिकडे आपण लंच करणार आणि तिकडनं परत आपली राईड कंटिन्यू करणार आहोत कासासाठी. तर आम्ही काल ज्या रोडने आलो आहे त्याच रोडने रिटर्न चाललो आहे. जिथे तो चंद्रतालचा बोर्ड लावले आहे ना, तिथपर्यंत जायचं आहे आणि तिकडनं राईट साईडला एक वरती रोड जातो, तो कासाला जातो. तर असंच काहीतरी सीन आहे वाटतं. तर बघूयात आपण. मार्शल गेला आहे पुढे, कुठपर्यंत जाऊन थांबायचं आहे कळेल आपल्याला. तर कालसारखी आपल्याला आज पण एक वॉटरफॉल काल आपल्याला जी वॉटर क्रॉस करायची होती ती आज पण करायला लागेल. सो त्याच्यामुळे आज सगळं गिअरअप केलं आहे ऑलरेडी. रेनकोटची पॅन्ट घातली आहे आणि त्याच्यावरती शूज कवर घातलं आहे रेनकोटचं, की जेणेकरून पाणी नको आज जायला. कारण की चंद्रतालला जाताना हालत बेकार झाली. तिकडे ॲक्च्युली मी स्वप्नीलसोबत गेलेलो, तर स्वप्नीलची गाडी बंद पडली वॉटरमध्ये. तर ते गाडी काढायसाठी मी खाली उतरलो, त्याची गाडी काढली. त्याच्यानंतर रोहनची गाडी पण बंद पडली पाण्यात, त्याची पण गाडी काढली. तर रोहनची गाडी काढताना त्याने ॲक्सिलेटर दिला आणि त्याचं सगळं पाणी पायावर उडलं आणि पूर्ण आतमध्ये गेलं. ते सगळे शूज वगैरे सगळे भिजले. तर तसं काही इकडे व्हायला नको म्हणून फुल रेडी राहिलो आहे मी. खूप दम लागतो आहे बोलताना पण, कारण की आपण एकदम हाईटवरती आलो आहे आणि तेवढी सवय नाही आपल्याला, त्याच्यामुळे दम लागतो आहे. ही ती वॉटर क्रॉसिंग जी आपण काल केलेली. तर आता जरा पाणी जास्त आहे कारण की ऊन बघा किती कडक आहे. तर बर्फ तेवढं जास्त वितळतो आणि तेवढं जास्त पाणी येतं. तर सक्सेसफुली वॉटर क्रॉसिंग झालेली आहे. तर हीच ती कमान मी तुम्हाला सांगितलेली जी चंद्रतालकडे जाते, बोर्ड लावला आहे. तर खाली तर लिहिलं आहे, खाली राईट साईडला 95 किलोमीटर मनाली आणि लेफ्ट साईडला कासा 88 किलोमीटर. तर आपल्याला इकडून वरती जायचं आहे, वरतून आपण कासा साईडला येतो. तर त्याच्या आधी आपण कासाला जायच्या आधी लंच करणार आणि मग पुढे कासाला जाणार. रोड बघायतले कसे आहेत, दम लागतो आहे. इथे सगळी दगडच म्हणजे मुरुमच आहे एक प्रकारे, दगड बोला किंवा मुरुम बोला, आपल्यासारखी माती नाही. तर त्याच्यामुळे लँडस्लाईड झाली ना तर सगळं खाली येतं एकदम. माती कशी घट्ट बसून राहते, झाडं वगैरे असतील तर होत नाही, पण अशा ठिकाणी जास्त चान्सेस आहेत लँडस्लाईड होण्याचे. इकडे लेफ्ट साईडला आणि तिकडे राईट साईडला आपल्याला बर्फ पाहायला मिळतो आहे बघा, जे आपण बोलतो खालनं बर्फ दिसतो आहे, तर ते हेच. आता बर्फ हळूहळू वितळतो आहे, त्याच्यामुळे ते खालती पाणी वाढतं आहे. बर्फ बघा किती आहे, दोन्ही साईडला बर्फ आहे. हे बघा इथे तुम्ही बघू शकता, कुंजुम माता कमिटी आपका हार्दिक स्वागत करते आहे. तर तिकडे कुंजुम माता आहे, ते तिकडे बघू शकता तुम्ही. ते असे राऊंड मारून येतात, तर आपण पण तिकडनं जाऊन येऊयात, बघूयात काय सीन आहे. इथे बघा दोन्ही साईडला असे खांबे लावले आहेत
आणि त्याच्यावरती लाईटिंग आहे का लाईटिंग नाही, ते काय त्यांच्या देवाचं असतं ते बांधलं आहे. तर हे बघा इकडे हे असं आहे राईट साईडला. आता आपण ह्याला राऊंड मारून राईट साईडला जाऊयात. तिकडे आपले रायडर्स उभे आहेत. तर हा सीन बघा काय मस्त व्ह्यू बघायला मिळतो इकडे. हा बघा कुंजुम माता. आतमध्ये जायला एंट्री आहे ॲक्च्युली. रिमूव्ह युअर शूज आणि पुढे आतमध्ये जायला एंट्री आहे. तर मी आत नाही जाते, पण मी मोबाईलने शूट करतो आणि तुम्हाला दाखवतो इकडनं. हे बघा इकडे कुंजुम लाहोर मेमोरियल आहे, अमर जवान. या साईडला इथे हिस्ट्री लिहिली आहे. हा समोरचा व्ह्यू बघा, एकदम ब्ल्यू स्काय आणि व्हाईट क्लाउड आणि समोर एकदम उंच असे माउंटेन. टॉपला एकदम बघितलं तर तुम्हाला इकडनं बर्फ पण दिसत असेल आणि खाली एकदम प्लेन, म्हणजे आपण पूर्ण डोंगरामधनं चाललो आहे. तर खूप छान असं व्ह्यू इकडनं पाहायला मिळतो आहे. समोरच कमान आहे वेलकम टू स्पिती आणि त्याच्याजवळ असं पुढे चेकपोस्ट आहे. त्या चेकपोस्टवरती आपण सगळे आपले डॉक्युमेंट्स क्लिअर करणार आणि मग पुढे आपल्याला एंट्री भेटेल. इथे पोलीस चेकपोस्ट आहे, तिकडे पोलीस चेकपोस्ट लसार वेलकम टू स्पिती व्हॅली लसार. आणि इकडे लिहिलं आहे साधा फी बॅरियर. 2 व्हीलरसाठी 100 रुपये, कारसाठी 200, SUV MUV 7 सीटर कॅम्पर पिकअप 300. सगळ्यांची किंमत दिली आहे इकडे. तर इथे चेकपोस्टवरती पे करून मग आम्ही पुढे जाऊ. तर आता आम्ही जस्ट लंच करून निघालो. लोसरला आम्ही लंच केला. लंचमध्ये मी तर ब्रेड ऑमलेट खाल्ले, बाकी इकडे फक्त डाळ चावल आणि राजमा चावल भेटतं, पण त्याला काहीच टेस्ट नव्हती. सो मी ते न घेता ऑमलेट ब्रेड घेतलं आणि जस्ट आम्ही आता इकडनं निघालो आहे काचासाठी. तर मध्ये की मॉनेस्ट्री आहे आणि सेकंड आहे चिचम ब्रिज. तर आमचा असा प्लॅन आहे, जर लवकर गेलो उजेडा तर ते दोन्ही पॉईंट करायचे, नाही तर मग उद्या सकाळी परत यावं आहे. ॲक्च्युली ते कसं आहे, हॉटेलपासून आम्हाला परत रिटर्न मागे यायचं आहे. त्याच्यामुळे आमचा असं प्लॅन आहे की ते जाताच करून टाकायचं. ॲक्च्युली तुम्हाला असं दम लागल्यासारखं वाटतं, म्हणजे मला दम लागला आहे तर तुम्हाला ते व्हिडिओजमध्ये दिसत असेल, पण खरं तिथे खूप दम लागतो. जरी बाईक चालवत असलो मी तरी पण दम लागतो, कारण की ऑक्सिजन लेवल कमी आहे इकडे आणि मला सर्दीचा त्रास आहे, त्याच्यामुळे मला थोडं लवकर त्रास होतो. एक साईडला
नदी दिसते पण पाणी नाही सध्या त्याला. आणि अजून पण कामं चालू आहेत. म्हणजे पूर्ण आपल्याला आपण पूर्ण माउंटेनमध्ये आलो आहेत. पूर्ण माउंटेनमध्ये. चंद्रतालला अजिबात नेटवर्क नसतो. तर तिकडे तुम्हाला काही स्टोरीज वगैरे अपलोड करायला काही चान्स नाही. पूर्ण नेटवर्क डाऊन असतं. आणि जसं आम्ही खाली उतरलो लासोरमध्ये ते तिकडे नेटवर्क आला. आता बघूया कासार जाईपर्यंत कसं आहे नेटवर्क. लांब लांबपर्यंत काहीच दिसत नाही. फक्त तिकडे एक 4 व्हीलर गेली, ट्रॅव्हलर्स गेली वाटतं, तर ते इथे. अदरवाईज फक्त आमचा ग्रुप आहे. मार्शल पाठीमागनं येईल, आम्हाला ओव्हरटेक करेल, कारण की सगळ्यांना एक साथ काढायला टाईम नाही भेटत, कारण की कोणाचं जेवण बाकी असतं. तर मग जसं जेवण होतं तसं आम्हाला पुढे सोडतात एका ग्रुपला. आणि मग नंतर मार्शल आम्हाला चेस करतो. तर तो येईलच आता थोड्याच वेळात. आत्ता जस्ट 2 मिनटं झाले आणि आम्हाला रोड बघा, पूर्ण डांबरी रस्ता लागला आहे. एकदम स्मूथ आणि क्लीन आहे. गाडी पळवायला इथे मजा येईल. पण आम्हाला इन्स्ट्रक्शन आहेत स्ट्रिक्ट की मार्शलला कोणी चेस नाही करायचा. मार्शल ज्या स्पीडने चालेल त्या स्पीडने चालायचं आहे. त्याच्या आधी मागे आम्हाला पूर्ण ऑफरोड होता. पण ऑफरोड म्हणजे खडबडी रस्ता होता, खड्डे नव्हते त्याच्यामध्ये. तर तिथे पण आम्ही 40-50च्या स्पीडने आरामात चालवत होतो. हा तर पूर्ण डांबरी रस्ता आहे, एकदम गुळगुळीत. दादरवरून निघाल्याच्या नंतर जवळपास 11 ते 12 किलोमीटर आम्ही बाईक राईड केली. आणि त्याच्यानंतर हा असा रोड लागला आम्हाला. तर जरा आराम भेटतो आहे इथे गाडी चालवून. स्पीड नाही आहे गाडीला, 40चा स्पीड आहे, पण बरं वाटतं आहे. हा काही व्ह्यू बघायला भेटतो आहे. म्हणजे पूर्ण डे आम्हाला राईड करताना कंटिन्युअसली असे व्ह्यू बघायला भेटतात. कंटिन्युअसली मी व्हिडिओमध्ये पण किती टाकू असं झालं आहे. बरेच व्ह्यू बघायला भेटतात आणि सगळेच व्ह्यू चांगले आहेत. समोर कमान आहे. वेलकम टू, इकडनं दिसत नाही, थोडं पुढे जाऊन बघू. वेलकम टू किब्बर वाईल्ड लाईफ सँच्युरी, किब्बर वन्यजीव अभयारण्य. आता हा रस्ता मागे होता तेवढा चांगला नाही आहे, बट ठीक आहे. मध्ये मध्ये पॅचेस आहेत. पण जो आम्ही मनाली ते चंद्रताल राईड केली त्या मानाने काहीच नाही. आता बघा चांगला रस्ता आला परत. मागे थोडा डांबरी रस्ताच होता पण खूप पॅच होते. पण हा इथे पूर्ण क्लिअर दिसतोय. आम्ही आता एका व्ह्यू पॉईंटवरती थांबलो आहे. माझ्या मागे तुम्हाला दाखवतो. हा बघा काय जबरदस्त व्ह्यू पॉईंट आहे. असं बघा, हा बघा खूप मस्त व्ह्यू पॉईंट आहे. इथे खालून नदी जाते, इथे खालून नदी जाते आणि त्या साईडला माउंटेन्स. काय जबरदस्त व्ह्यू आहे. चिचम ब्रिज लागेल आपल्याला, 10 किलोमीटर वगैरे असेल. तर तिथपर्यंत जाण्याच्या आधीचा व्ह्यू बघा काय मस्त व्ह्यू आहे. हे बघा इथे लिहिलं आहे चिचम 13 किलोमीटर आहे चिचम. आणि हा व्ह्यू बघा काय जबरदस्त व्ह्यू आहे. म्हणजे पूर्ण पैसा वसूल आहे या राईडमध्ये. मनाली टू चंद्रतालमध्ये थोडा त्रास झाला कारण की फुल ऑफ रोडिंग होती. खूप मोठे खड्डे होते, वॉटर क्रॉसिंग होती, चिखल वगैरे वगैरे सगळंच होतं. तर तिथे खूप त्रास झाला.
त्यानंतर चंद्रताल लेक बघितली आणि आता चाललो आम्ही कासा साईडला. इथे एक छोटीशी वॉटर क्रॉसिंग लागली आम्हाला आणि त्याच्यामध्ये ती मीटिओर पडली आता जस्ट. रोहनची येते पण मेकॅनिक चालवत आहे, तर त्याचा बॅलन्स केला आणि पडली त्याच्यामध्ये. मी तर काहीच घातलं नाही आहे, फक्त शूज आहे. शूज कवर नाही घातलं वॉटरप्रूफ. बघू. हां ठीक आहे, जास्त खोल नाही आहे. लेफ्ट साईडला तिकडे दिसत असेल ब्रिज, तो आहे चिचम ब्रिज. तर फायनली आपण ब्रिजपर्यंत पोहोचू आता 5 मिनटामध्ये. गर्दी नाही दिसत आहे जास्त, कारण की आपण संध्याकाळच्या वेळेला आलो आहे, तर चांगलं आहे, तेवढं व्यवस्थित बघायला भेटेल. काय मस्त व्ह्यू पाहायला मिळतो इकडनं. हा आहे चिचम ब्रिज, इंडियाज हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि आम्ही आलो आहे चिचम ब्रिजला. तुम्हाला मी दाखवतो चिचम ब्रिजचा व्ह्यू. हा बघा, हा आहे चिचम ब्रिज. हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये जिथे निसर्गाची भव्यता आणि माणसाची जिद्द एकत्र येते, तिथे उभा आहे स्पिती व्हॅलीचा इतिहास चिचम ब्रिज. समुद्र सपाटीपासून सुमारे 13,600 फूट उंचीवर असलेला हा पूल चिचम आणि किब्बर या गावांना एकत्र जोडतो. सुमारे 120 मीटर लांबीचा हा सस्पेन्शन ब्रिज खोल दरीवर बांधलेला आहे. हा भारतातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वात उंच सस्पेन्शन ब्रिज आहे. आज या पुलावर वाहनं सहजपणे धावतात, पण काही वर्षापूर्वी इथल्या ग्रामस्थांना ही दरी पार करण्यासाठी दोरीच्या ट्रॉलीचा वापर करायला लागायचा. स्थानिकांच्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 2017 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. चिचम ब्रिज हा फक्त कॉन्क्रीट आणि स्टीलचा पूल नाही, तो हिमालयातील लोकांच्या संघर्षाचा आणि धैर्याचा आणि विकासाचा साक्षीदार आहे. या पुलावर उभं राहिल्यावर खाली दिसणारी हजारो फूट खोल दरी, समोर उभे असलेले उंच पर्वत आणि सभोवतालची पसरलेली शांतता, हा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे. जर तुम्ही स्पिती व्हॅलीची सफर करणार असाल तर चिचम ब्रिजवर नक्की थांबा. इथे प्रत्येक वाऱ्याची झुळूक, प्रत्येक पर्वत आणि प्रत्येक क्षण तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. निसर्गाच्या कुशीत उभा असलेला हा मानवी अभियांत्रिकेचा एक अद्भुत चमत्कारच आहे. आता आम्ही चिचम ब्रिज क्रॉस करतोय, सगळे बाईक रायडर्स. तर हा आहे इंडियाज हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज. तर आता आम्ही चिचम ब्रिज क्रॉस करून चाललो आहे कासाला. कासाला आमचं हॉटेल स्टे आहे. तर मध्ये एक की मॉनेस्ट्री पण आहे, पण आता जर काळोख पडला तर आम्हाला ती बघायला नाही भेटणार. म्हणजे बघायला भेटेल पण व्ह्यू एन्जॉय करायला नाही भेटणार. तर बघू आता काय सीन आहे की मॉनेस्ट्रीपर्यंत जायला, आणि त्याच्या पुढे मग डायरेक्ट कासाला हॉटेल स्टे. ती 2 रस्ते जात होते, एक किब्बरला जात होता आणि एक कासाला. तर राईट साईड कासाला जातो, जे की 17 किलोमीटर आहे, आणि वरच्या साईडला किब्बरला 2 किलोमीटरला आहे. तर ती साईन नक्की बघा. तसं इथे नेटवर्क आहे, गुगल मॅप लावलात तरी होऊन जाईल. आमच्यासोबत मार्शल आहे आणि हॉटेलचं लोकेशन अजून दिलं नाही प्रज्वलने, सो त्याच्यामुळे मार्शललाच फॉलो करतो आहे. ती तिकडे समोर कमान दिसते बघा, किती सुंदर आहे. लांबूनच एवढी अट्रॅक्टिव्ह आहे, खूप सुंदर कमान आहे. मेसेज लिहिला आहे त्याच्यावर, वेलकम, एवढंच वाचता येते मला.
बाकीचं समजत नाही. ठीक आहे, आपण त्याला व्हिडिओमधनं स्क्रीनशॉट काढून ना गुगल ट्रान्सलेट करून बघूयात. असं वाटतं आपण काझामध्ये पोचलो असं काहीतरी असावं, त्याच्या रिलेटेडचा मेसेज असावा किंवा दुसरं काही असू शकतं. मी काय असं कन्फर्म नाही सांगत. आम्ही चाललो आहे काझा साईडला म्हणून म्हटलं तसं. अजून एक समोर कमान आहे, तिकडचं नक्षीकाम बघा ना किती सुंदर आहे. दोन्ही खालची पण आणि ही इकडची पण एकदम सुंदर असं नक्षीकाम केलं आहे. एकदम जुन्या काळातलं वाटतं आहे ते. अच्छा, हीच की मॉनेस्ट्री आहे. तर आता आपण की मॉनेस्ट्रीला पोचलो आहे फायनली. इथे गाड्या लावूयात आणि बघूयात. आता आम्ही चाललो आहे की मॉनेस्ट्रीचा व्ह्यू पॉईंट बघायला. तर हा बघा की मॉनेस्ट्रीचा व्ह्यू. स्पिती व्हॅलीच्या उंच डोंगरांवर तब्बल 1000 वर्षांचा इतिहास जपणारी ही आहे की मॉनेस्ट्री. हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीमध्ये काझापासून सुमारे 14 किलोमीटरच्या अंतरावर आणि 13,668 फूट उंचीवर बसलेली ही की मॉनेस्ट्री ही स्पितीमधील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध बौद्ध मॉनेस्ट्री आहे. ही मॉनेस्ट्री 11व्या शतकात स्थापन केले असल्याचे मानले जाते. याची रचना किल्ल्यासारखी असल्याचे दिसून येते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य विशेष मनमोहक दिसते. तुम्ही सुद्धा स्पिती व्हॅलीमध्ये येणार असाल तर ह्या मॉनेस्ट्रीला नक्की भेट द्या. तर आता आम्ही जस्ट की मॉनेस्ट्री बघितली. तिथे समोर तुम्हाला दिसत असेल ती आहे की मॉनेस्ट्री. तर की मॉनेस्ट्री बघून आम्ही निघालो 7:30च्या दरम्यान आम्ही निघालो. तर की मॉनेस्ट्री बघून आम्ही आता निघालो हॉटेलकडे जायला. आजचा आमचा स्टे आहे काझामध्ये आणि आहे 13 किलोमीटरच्या अंतरावरती अजून हॉटेल. त्याला लागतील 27 मिनटं, म्हणजे अर्धा तास पकडा. अर्ध्या तासामध्ये आम्ही हॉटेलला पोहोचू, म्हणजे 7:15पर्यंत पोचू शकतो. तर मस्त व्ह्यू आहे बघायला की मॉनेस्ट्रीचा. आता ही इथे समोर दिसते ते की मॉनेस्ट्रीच्या पलीकडच्या साईडला थोडंसं डोंगर आहे, माउंटेन आहे. ते चढायचं थोडंसं आणि तिथे व्ह्यू पॉईंट आहे. तर तिकडनं एक नंबर व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला की मॉनेस्ट्रीचा. आता काळोख पडत चालला आहे हळूहळू. 7:45 होऊन गेले. तर हॉटेलला जायला 8:15 होतील. तर एक गोष्ट चांगली झाली आमच्यासाठी की मॉनेस्ट्री आणि चिचम ब्रिज हे दोन्ही आमचे आजच झाले. जर हे आज नसते झाले, जास्त काळोख पडला असता, आम्हाला जास्त लेट झाला असता ना, तर आम्हाला रिटर्न यावं लागलं असतं मागे. म्हणजे आमचं हॉटेल पुढे, हॉटेलपासून आम्हाला परत 20 किलोमीटर मागे यावं लागलं असतं. कारण की 13-14 किलोमीटरवरती तर की मॉनेस्ट्री आणि त्याच्या पण पुढे 10 किलोमीटर असेल, 7-8 किंवा 10 किलोमीटरपर्यंत चिचम ब्रिज. तर ते आता आम्हाला परत करायची गरज नाही, म्हणजे परत आता मागे यायची गरज नाही. आता उद्या आम्ही आमचं जे हॉटेलचं लोकेशन आहे त्याच्या पुढच्या साईडला किंवा तिथले जे काही साईट सीन असतील ते बघणार. तर अजून 9.5 किलोमीटर दाखवत आहे डिस्टन्स आणि 20 मिनिट्स. हा जो रोड आहे ना, हा किब्बर रोड आहे, किब्बर विलेज रोड. मॅपवर ते तसंच दाखवत आहे, पण चांगला आहे रोड, अजिबात खराब नाही आहे आणि डांबरे रस्ता आहे. मी योगेश दादांच्या मागे मागे चालतो आहे कारण त्यांनी फॉगलाईट लावले आहेत आणि मी स्टॉक लाईटवरतीच आहे हिमालयांच्या, आणि तिथं काहीच प्रकाश नाही आहे, सो त्यांना फॉलो करतो आहे मी.
आम्ही कासाला पोहोचलो आहे होमस्टेसाठी आणि आता जस्ट जेवायला आलो आहे. तर तुम्हाला इकडची पद्धत दाखवते जेवणाची. हे बघा इथे असे छोटे छोटे टेबल्स सेट केलेत आणि गरम पाण्याची पण सोय. तर बघूयात जेवणामध्ये काय आयटम आहेत. तर आपल्याला इथे जेवणामध्ये राईस आहे, भाजी आहे, डाळ आहे आणि 2 चपात्या आहेत. कशी टेस्ट आहे विशाल? सॉरी एक नंबर आहे. पवन. छान आहे, चपात्या पण मस्त आहे, भाजी पण छान मिक्स व्हेज आहे. आणि इथे सलाड पण आहे, काकडी, मिरची आणि कांदा. तर आता आपण जेवण सुरुवात करूयात.